बदलापुरातील एका शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली। मात्र तपासादरम्यान या शाळेला केवळ पहिलीपर्यंतच परवानगी असूनही 10वी पर्यंतचे वर्ग सुरू असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी अंबरनाथ तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी आर.डी. जतकर यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे। अविनाश देशमुख यांनी गटशिक्षण अधिकारी उपस्थित नसताना त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून विरोध दर्शवलाय। गटशिक्षण अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केलाय। परवानगी नसतानाही या शाळेला गटशिक्षण अधिकाऱ्यांचे अभय मिळाले होते। त्यांच्या आशीर्वादानेच ही शाळा सुरू होती, कारण या शाळेत त्यांच्या भावाची नियुक्ती शिक्षक म्हणून करण्यात आली होती। तसेच यापूर्वीही अशा अनेक शाळांना पैसे देऊन गटशिक्षण अधिकारी यांनी अभय दिले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत यांच्या कृपेने बदलापूर शहरामध्येच नव्हे तर बदलापूर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत। म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेमध्ये त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती। पहिलीची मान्यता असून ती शाळा 10व्या वर्गापर्यंत चालू आहे। या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन अशा प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आला यांनी यांच्या माध्यमातून लावलेला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागोंदी कारभाराला कुठेतरी डोळे झाक करायचे, पडद्यामागे टाकायचे असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। या व्यक्तीच्या आशीर्वादाने अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे। ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठेतरी आपल्याला माहित पडलेली आहे। जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळा सुद्धा बेकायदा आहे आणि जतकरांचे भाऊ जे शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी आहेत यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरकृत्य घडलेलं आहे त्या शाळेमध्ये 10 वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहित पडलं नसतं आपल्याला। म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही, विनयभंग होत नाहीये, गैरप्रकार होत नाहीये, अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठेतरी या गोष्टी पूजा देतात। म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय, खुर्च्या गरम करतात काय, त्यांनी त्या शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय? कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये आहे, मान्यता त्या माणसाने तपासली नाहीये। तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेला आहे की संस्था चालकांना पडतीभोई होणार आहे। त्याचे एवढ्या प्रताप या 2 ते 3 दिवसात मी स्वतः बाहेर करणार आहे। फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत। त्या माणसाने या संस्था चालकांनी कित्येक शब्द वापरत नाही आहे, परंतु भयान परिस्थिती आहे। आपल्या पायाखाली वाळू सरकेल अशा याच्या संस्था चालकाचे ठाकरेचे प्रताप आहेत। या 2 ते 4 दिवसात मी सगळे प्रताप उघडीस आणणार आहे।